हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. चला तर मग आज खूप ऊन पडलं होतं, त्यामुळे आपण दुपारची वेळ होती, 4-5 वाजले असतील, तेव्हा आम्ही गेलो होतो. थोडं ऊन कमी झालं होतं त्या टायमिंगमध्ये. तेव्हा आम्ही गेलो होतो जांभळं खायला. घराच्या पाठीमागे झाड आहे जांभळाचं, त्याला जांभळे लागली होती. पण माहीत नाही यावेळी लहान का होती जांभळं. खूप लहान लहान आणि सर्व पिकली होती, छान होती खायला, टेस्टला छान होती जांभळं, पण खूपच लहान होती. हे बघा इकडं कसा ऊस आहे, इकडचे सगळ्याच गोष्टी कशा वेगळ्या आहेत. आपण आलो आहोत कोल्हापूरला. तर मंडळी बघा, इथे छोटीशी विहीरही होती. हे बघा ऊन कमी होत होतं असं. आणि इथं एक ना, इथे एक बंगला आहे, तो आम्ही भूत बंगला म्हणतो त्याला, तोही होता. ह्या व्यवस्थित दिसतोय का नाही व्हिडिओ, थोडा थोडा दिसत असेल, तो मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित परफेक्ट कॅप्चर करेन तुमच्यासाठी. हे बघा खूप छान वाटत होतं तिथं, म्हणताना मी शूट घेतला होता. हे बघा गच्च भरलं होतं जांभळानं झाड, असं छोटी छोटी जांभळं होती. आम्ही जांभळं खाल्ली, परत घरी आलो. घरी आला हा कसा चेहरा लपवतोय बघा, त्याला यायचं नव्हतं व्हिडिओमध्ये म्हणताना. हे घर आहे, कोकणच्या स्टाईलमध्ये घर आहे, कोकणच्या पद्धतीने. इथे सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत. ही बघा, काय काय झाडांचे नावही मला आता आठवणार नाहीत. हे बघा किती छान आहे. मला घर खूप आवडतं, असं साधं सिंपल आणि खूप छान असं. हे बघा आंब्याचे झाड आहे, चाफ्याचं झाड आहे. हा पिवळा चाफा, याला कोणता सोनचाफा म्हणतात ना, तोच आहे आय थिंक, तोही आहे इथे. बघा इथे सर्व झाडं आहेत. आपण झाडं बघितली. पानाचा वेल होता इथे, किती छान चढला होता वरती. पूर्ण दिसताना कोकणला आल्यागत वाटतं ना, परफेक्ट कोकणचा असा एक टच आहे इथे. सर्व जागी सगळ्या स्टाईलची झाडं आहेत इथे, सगळ्याच व्हरायटीची झाडं आहेत. मोगरा आहे, जास्वंदी आहे, पांढरी आहे, लाल आहे, पिंक कलरचीही होती, मी घेतली आहे व्हिडिओमध्ये. परत गुलाबाची झाडं होती, झेंडूही होता, असे सुंदर असा मोगराही होता. आणि कसा वेल चढवला होता वरती, खूपच छान वाटत होता. ह्या ठिकाणी कर्दळीची झाडं होती, त्याला फुलं वेगळीच लागली, अशी येलो रेडिश कलरची होती. असा गावाकडचा कोकणातला टच देण्यासाठी इथं घरटंही चिमणीचं लटकवलेलं होतं, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. मोगऱ्याचा वेल असा वरून चढवला होता. कौलारू असं कोकणातलं घर, मस्त अशी सकाळ. आणि हा बर्गर खाल्ला आम्ही. सकाळ नव्हती, दुपार होती ॲक्च्युली, मी सकाळ म्हणते, पण सकाळचा व्ह्यू छान असतो म्हणताना मी सकाळ बोलले. हे असं आम्ही केलं. त्यानंतर आम्ही करवंद खायला गेलो होतो. सगळं झालं फिरून, नंतर आम्ही करवंद खायला गेलो. हे बघा इथं साईडला जंगल असल्यागत आहे. इथं आपण जर पावसाळ्यात आलो तर खूपच छान असेल इथे बघायला. आपण नक्की ट्राय करू पावसाळ्यात यायचं इथे. बघा इथं आता इतकं नसेल छान वाटत, पण आम्हाला डोळ्याला बघायला तर छान दिसतच होतं. हे बघा करवंदीच्या जाळी बोलतात ह्याला, करवंदाच्या जाळ्या होत्या. त्याला खूप अशी करवंद लागली होती, आम्ही तोडून तोडून आणली. खूप रात्र झाली होती आम्हाला रिटर्न यायला. हे बघा आम्ही कुठं कुठं गेलो होतो, खाली उतरत उतरत पूर्ण खाली गेलो होतो. इथं झाड होते, आंब्याची पण झाड होती, कशाचं झाड होतं माहीत नाही, प्रत्येकाची नावं मला नाहीतच माहिती. हे बघा आम्ही पानावर कशी करवंद साठवत होतो. छान मस्त असा गावाकडचा गावरान तडका होता, कोल्हापुरी झणझणीत. आणि बरंच काही केलं आम्ही. रोज करवंद खायला जात होतो रानामध्ये फिरायला, भटकायला. हे बघा करवंद तोडली, अशी खाल्ली, हे दाखवले मी. एक पांढरं पांढरं असतं ते नाही गोड लागत, थोडं लाल लाल पिंक कलरसारखं व्हायला लागतं, मग ते गोड लागतात. हे बघा खूप अशी करवंद तोडली. असा सूर्य जात होता, परतीचा प्रवास चालू होता सूर्याचा, आणि आम्ही इकडं तिकडं भटकतच होतो तसंच. नंतर आमचं झालं फिरून इकडे तिकडे. परत हे बघा आंब्याचं झाडही होतं तिथे, खूप आंबे लागले होते त्याला. येतो ना कोकणातला फील, पावसाळ्यात आलो तर खूपच जास्त वाला येईल कोकणातला फील येते. वाव, छान वाटत होतं तिथे फिरून आम्हाला. हे बघा इथून काहीतरी चाललं होतं,
तिथं मोरी आले होते, पण मी कॅमेरा ऑन करत तर ते गेले उडून. हे बघा, मी फक्त आणि फक्त आम्ही करवंद शोधत होतो तिथे, बाकी काही नाही. मग कसं काय मंडळी, कसे वाटतात ब्लॉग्स तुम्हाला? मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, सो प्रियाला सपोर्ट करा. असेच छान गावाकडचे ब्लॉग मी घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. स्पेशली असा गावाकडचा व्ह्यू बघायला खूप छान वाटतं, फिरायला भटकायला इकडे तिकडे, झाडं वेली पानं नवीन बघायला. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो प्रियासोबत. चला मग, बाय बाय.